नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे पक्षीराजा, हे नाथ, मी आपल्या बुद्धीनुसार प्रभूंचा प्रताप व महिमा यांचे गायन केले. मी यामध्ये कोणतीही गोष्ट अतिशय योक्तीने सांगितली नाही. सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिले ते सांगितले आहे. श्री रघुनाथांचा महिमा, नाम, रूप आणि गुणांची कथा हे सर्व अपार आणि अनंत आहे. तसेच श्रीराम स्वतःही अनंत आहेत. मुनिगण आपापल्या बुद्धीप्रमाणे श्रीहरींचे गुण गातात. वेद, शेष आणि शिव यांनासुद्धा त्यांचा थांग लागत नाही. तुझ्यापासून लहान कीटकापर्यंत सर्व लहान मोठे जीव आकाशात असतात, परंतु आकाशाचा थांग कोणालाही लागत नाही. त्याचप्रमाणे हे तात, श्री रघुनाथांचा महिमा हा सुद्धा अथांग आहे. कधी कुणाला त्यांचा थांग लागू शकेल काय? श्रीरामांचे स्वरूप हे अब्जावधी कामदेवांसमान सुंदर आहे. ते अनंत कोटी दुर्गादेवींच्या समान शत्रुनाशक आहे. अब्जावधी इंद्रांसमान त्यांचे ऐश्वर आहे. अब्जावधी आकाशांसारखा त्यांच्यामध्ये अनंत अवकाश आहे. अब्जावधी वायूसमान त्यांच्यामध्ये बळ आहे. अब्जावधी सूर्यांसमान त्यांचा प्रकाश आहे. अब्जावधी चंद्रांसमान ते शीतल आहेत आणि संसारातील सर्व भयांचा नाश करणारे आहेत. अब्जावधी कालांप्रमाणे ते अत्यंत दुरस्त, दुर्गम व दुरंत आहेत. ते भगवान अब्जावधी अग्नींप्रमाणे अत्यंत प्रबल आहे. अब्जावधी पाताळांसमान प्रभू हे अथांग आहेत. अब्जावधी यमराजांप्रमाणे भयानक आहेत. अनंत कोटी तीर्थासमान ते पवित्र करणारे आहेत. त्यांचे नाम हे संपूर्ण पापसमूहांचा नाश करणारे आहे. श्री रघुवीर कोट्यवधी हिमालयांसमान अचल आहेत आणि अब्जावधी समुद्रांसमान खोल आहेत. भगवान हे अब्जावधी कामधेनूंसमान सर्व कामना पूर्ण करणारे आहेत. त्यांच्यामध्ये अनंत कोटी सरस्वतींचा समान चातुर्य आहे. अब्जावधी ब्रह्मदेवांसमान त्यांच्यामध्ये सृष्टीरचनेचे कौशल्य आहे. ते कोट्यवधी विष्णूंसमान पालन करणारे आणि अब्जावधी रुद्रांसमान संहार करणारे आहेत. ते अब्जावधी कुबेरांसमान धनवान आणि कोट्यवधी मायांच्या समान सृष्टीचे खजिने आहेत. भार उचलण्यामध्ये ते अब्जावधी शेषांसमान आहेत. फार काय सांगावे, जगदीश्वर प्रभू श्रीराम हे सर्व गोष्टींमध्ये सीमारहित व उपमारहित आहेत. श्रीराम उपमारहित आहेत. त्यांना दुसरी कोणतीही उपमा नाही. श्रीरामांसमान श्रीरामच आहेत असे वेद म्हणतात. ज्याप्रमाणे अब्जावधी काजव्यांसमान असे म्हटल्यास सूर्याची प्रशंसा होत नाही, उलट त्याला अत्यंत क्षुद्रता प्राप्त होते, त्याची निंदा होते, त्याचप्रमाणे आपापल्या बुद्धीच्या विकासाप्रमाणे मुनीश्वर लोक श्रीहरींचे वर्णन करतात, परंतु ते भक्तांचा भाव मात्र ग्रहण करणारे आणि अत्यंत कृपाळू आहेत. भक्त त्यांचे वर्णन प्रेमाने ऐकून त्यात सुख मानतात. श्रीराम हे अपार गुणांचे समुद्र आहेत. त्यांचा थांग कुणाला लागू शकेल काय? संतांकडून मी जे काही ऐकले होते तेच मी तुला सांगितले. सुखाचे भांडार, करुणाधाम भगवान हे प्रेम भावाच्या अधीन असतात. म्हणून ममता, मद आणि मान सोडून नेहमी श्री जानकीनाथांचे भजन केले पाहिजे. भुशुंडींचे सुंदर बोलणे ऐकून पक्षीराजाने आनंदाने आपले पंख फुगवले. त्याच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि मन अत्यंत आनंदित झाले. त्याने श्री रघुनाथांचा प्रताप हृदयामध्ये धारण केला. आपला पूर्वीचा मोह आठवल्यामुळे त्याला पश्चाताप वाटू लागला की मी अनादि ब्रह्मास मनुष्य समजलो. गरुडाने काकभुशुंडीच्या चरणांवर वारंवार मस्तक ठेवले आणि त्यांना श्रीरामांसमान मानून त्यांच्याविषयी त्याला खूप प्रेम वाटू लागले. गुरुविना कोणीही भवसागर तरू शकत नाही, मग तो ब्रह्मदेव किंवा शिवांसमान का असेना. गरुड म्हणाला, हे तात, मला संदेहरूपी सापाचा दंश झाला होता. पुष्कळशा कुतर्करूपी दुःखाचे वेग येत होते. तुमच्या स्वरूपरूपी गारुड्याकडून भक्तांना सुख देणाऱ्या श्री रामचंद्रांनी मला जिवंत केले. तुमच्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला आणि श्री रघुनाथांचा अनुपम रहस्य मला समजले. काकभुशुंडींची अनेक प्रकारे प्रशंसा करून मस्तक नमवून हात जोडून गरुड प्रेमपूर्वक विनम्र आणि कोमल शब्दात म्हणाला, हे प्रभू, हे स्वामी, मी माझ्या अविवेकाचं कारण तुम्हाला विचारतो. हे कृपा समुद्र, मला आपला स्वतःचा सेवक समजून विचारपूर्वक माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगा. तुम्ही सर्व काही जाणणारे आहात, तत्वाचे ज्ञाते आहात, मायेच्या अंधकाराला पलीकडचे आहात, उत्तम बुद्धीने युक्त आहात, सुशील, सरळ आचरणाचे ज्ञान, वैराग्य आणि विज्ञानाचे धाम आणि श्री रघुनाथांचा प्रिय सेवक आहात. तुम्हाला हे काकशरीर कसे मिळाले ते तात मला सर्व समजावून सांगा. हे स्वामी, हे आकाशगामी, हे सुंदर रामचरितरूपी सरोवर तुम्हाला कुठे मिळाले ते सांगा.
हे नाथ, मी शिवांच्याकडे ऐकले आहे की महाप्रलयातही तुमचा नाश होत नाही आणि शिव हे कधी मिथ्या बोलत नाहीत. माझ्या मनात तोही संशय आहे, कारण हे नाथ, नाग, मनुष्य, देव इत्यादी चराचर जीव आणि सर्व जग हे कालाचा ग्रास आहे. असंख्य ब्रह्मांडाचा नाश करणारा काल हा नेहमीच अनिवार्य आहे. असा तो अत्यंत भयंकर काल तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही, याचे कारण काय? हे कृपाळू, मला सांगा, हा ज्ञानाचा प्रभाव आहे का योग बलाचा? हे प्रभू, तुमच्या आश्रमात येताच माझा मोह व भ्रम पळून गेला, याचे कारण काय? हे नाथ, हे सर्व मला प्रेमाने सांगा. शिव म्हणतात, हे उमे, गरुडाचे हे प्रश्न ऐकून काकभूषुंडी आनंदित झाले आणि मोठ्या प्रेमाने म्हणाले, हे गरुडा, तुझी बुद्धी धन्य आहे, धन्य आहे. तुझे प्रश्न मला आवडले. प्रेमाने विचारलेले तुझे सुंदर प्रश्न ऐकून मला आपल्या पुष्कळ जन्मांची आठवण आली. मी आपली कथा विस्ताराने सांगतो. हे गरुडा, ती आदराने लक्ष देऊ नये. अनेक जप, तप, यज्ञ, शम, दम, व्रत, दान, वैराग्य, विवेक, योग, विज्ञान इत्यादी सर्वांचे फळ श्री रघुनाथांच्या चरणी प्रेम असण्यातच आहे. त्याशिवाय कुणाचे कल्याण होत नाही. मी याच शरीराने श्रीरामांची भक्ती प्राप्त केली, त्यामुळे या शरीरावर माझे अधिक प्रेम आहे. ज्याच्यामुळे आपला काही स्वार्थ साधतो त्याच्यावर सर्वजण प्रेम करतात. हे गरुडा, वेदांनी मान्य केलेली नीती ही अशी आहे आणि सज्जनसुद्धा सांगतात की आपले परमहित जाणून अत्यंत नीच असलेल्यावरही प्रेम केले पाहिजे. किड्यापासून रेशीम तयार होते, त्यापासून सुंदर वस्त्रे बनतात, म्हणून त्या अत्यंत अपवित्र किड्यालाही सर्वजण मोठ्या प्रेमाने पाळतात. आजच्यासाठी धन्यवाद.